मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 3:2 मध्ये प्रभू येशू आम्हाला सांगत आहे, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे, जवळ येत आहे, आमच्या समोर आहे, आमच्या दृष्टीस आहे. हे प्रभू येशू आपल्या प्रवचनाद्वारे, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या उपस्थितीद्वारे आम्हाला दाखवून देत आहे. स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे आणि म्हणून प्रभू येशू आम्हाला तयारी करण्यासाठी सांगत आहे की स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे, तयारी करा, पश्चाताप. आणि स्वर्गाच्या राज्याची तयारी कोणती? पश्चाताप करणे. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पुष्कळ काम करतो, आम्ही कमाईचे काम करतो, आम्हाला मिळकतीचे काम करतो, आम्हाला ज्या आवश्यक गरजा आहे दैनंदिन जीवनामध्ये जे गरज आहे ते आम्ही पूर्ण करण्यासाठी अवश्य आम्ही प्रयत्न करत आहोत, आम्ही प्रयत्नामध्ये आहोत, आम्ही त्याच्या वाटचालीमध्ये आहोत. परंतु आम्ही हे वारंवार विसरत आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो, की आम्हाला स्वर्गराजाची तयारी करणे आहे, स्वर्गात जाण्याची तयारी करणे आहे. स्वर्गात जाण्याची तयारी म्हणजे काय? तर स्वर्गात जाण्याची तयारी हेच आहे की आपण आपले आचरण दुरुस्त करणे, आम्ही पापापासून पश्चाताप करणे, आम्ही शुद्ध अंतःकरणाने आम्ही जीवन जगणे. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5:3 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू म्हणत आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील, आणि जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. तर अशा प्रकारे वचन आम्हाला सांगत आहे की आपण स्वतःला तयारी केला पाहिजे, स्वतःची तयारी करा. कोणती महत्वाची गोष्ट आहे की स्वर्गामध्ये जाण्याची तयारी करणे फार गरजेचं आहे. प्रियजन हो, आता ख्रिसमस येत आहे, ख्रिसमसची आम्ही तयारी करत आहोत आणि ख्रिसमसच्या तयारीमध्ये आम्ही खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि तो आमच्यामध्ये येऊन राहिला याचा आनंद आम्ही दुसऱ्यांना वाटतो. आणि त्या आनंदासह सहज आपण स्वर्गात जाण्याची तयारी काय आहे, स्वर्गराज्याची तयारी काय आहे, प्रभूला स्वीकार करण्याची तयारी काय आहे, आपण याच्याकडे लक्ष लावूया, पश्चाताप करूया, आपण आपले वाईट काम करणं सोडून देऊया, जे कळत न कळत आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्याच्याबद्दल पश्चाताप करूया, जास्तीत जास्त प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया, एक दुसऱ्या सोबत प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करूया, एक दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करूया, एक दुसऱ्याला ख्रिस्ताकडे वळवण्याचा प्रयत्न करूया, एक दुसऱ्याला ख्रिस्ताविषयी माहिती सांगूया, एक दुसऱ्यासाठी आपण प्रार्थना करूया. हेच आहे स्वर्गाचे राज्य.